शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे अजित पवार गटाकडून पुढील रणनीती ठरवली जाईल अशी माहिती समोर येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाची दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याचं कळतंय। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। एकीकडे दिल्लीमध्ये शरद पवार गटाची बैठक होतीये तर दुसरीकडे अजित पवार गटाची सुद्धा बैठक या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे आणि त्यानंतर आता दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते। एकीकडे शरद पवार गटाने आपण हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे आता अजित पवार गटाकडून सुद्धा रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। त्यामुळे आता या दोन्ही गटांमध्ये पुढे नेमका या दोन्ही गटांची दिशा काय असेल ते बघावं लागेल। कोणती रणनीती ठरवली जाते तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय काल दिलेला होता आणि त्यानंतर आता अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट या दोन्ही गटांच्या बैठका सुरू झाल्या आहेत आणि हालचालींना एकूणच वेग आल्याचं दिसते। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल या दोन्हीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। कारण आता अजित पवार गटाची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे। दरम्यान महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असेल, दिल्लीमध्ये आहेत। दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे। शरद पवार गट जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात जर शरद पवार गटाने याचिका केली तर कॅवेट ही अजित पवार गटाकडून दाखल करण्यात येणार। अशा प्रकारची रणनीती ही अजित पवार गटाकडून ठरवण्यात येते। तर दुसरीकडे शरद पवार गटाला सुद्धा बैठका सुरू होणार आहेत। एकूणच दिल्लीमध्ये आता सध्या शरद पवार त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी काही केंद्रीय नेते असतील, देशातील काही नेते, राज्याचे नेते ते त्या ठिकाणी भेटत आहेत, शरद पवारांना भेटत आहेत। त्यामुळे त्यामध्ये नक्कीच चर्चा ही सुरूच आहे। दरम्यान शरद पवार हे 3 चिन्ह आणि 3 पक्षाचे नावं देणार आहेत। एकीकडे त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लढत सुरू होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका तर त्याच्याविरोधात कॅवेट याचिका ही अजित पवार गटाकडून दाखल करण्यात येईल। जे शरद पवार पाऊल उचलतील त्याच्या विरोधामध्ये खरं तर त्याला उत्तर देण्यासाठी ही अजित पवार गटाची रणनीती ही सुद्धा ठरवण्यात येणार आहे। दोन्ही गटाच्या बैठका या सुद्धा काही वेळामध्ये सुरू होतील। अजित पवारांच्या बैठका सुद्धा सुरू होणार आहेत आणि एकूणच शरद पवार यांच्या सुद्धा माहिती येते समोर येते। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।